दिवसाची सुरुवात येशूबरोबर. पूर्वी आम्ही एका लहान गावात राहायचो. आता ते शहर आहे, परंतु पूर्वी ते एक छोटंसं गाव होतं. आणि आम्ही जे या ठिकाणी राहायचो त्या ठिकाणी खूप सुंदर झाडं वगैरे होते, फुलांची होती, फळांची होती. डिसेंबर महिन्यामध्ये ह्या झाडाची पानं जी आहे ही गळून पडायची आणि झाड जे आहे एकदम सुकल्यासारखं दिसायचं. बाहेरचं कोणी आलं तर असं वाटेल की हे झाड मरून गेलेलं आहे. परंतु एप्रिल आणि मे महिन्यामध्ये त्या झाडाला पालवी फुटायची, नवीन पानं यायची. विशेषतः जे पिवळ्या रंगाचं फुलाचं बाहव्याचं झाड असतं किंवा लाल रंगाची फुलं येतात गुलमोहरला, ते बहरून यायचं. सर्व काही इतकं सुंदर दिसायचं. सर्व काही अगोदर असं वाटायचं जे मेल्यासारखं झाड दिसत होतं ते आता किती सुंदर झालेलं आहे. आणि जसं आपण बघतो की बघा, एखादी जी अळी असते ती त्या कोशामध्ये जाते आणि त्या ठिकाणी ती मरते आणि मेल्यानंतर काही दिवसांनी मग ते कोश फोडून त्यातून सुंदर फुलपाखरू बाहेर पडतात. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारे हे सर्व काही देवाने निर्माण केलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा मृत्यू आहे, परंतु मृत्यूनंतर आपल्याला नवीन जीवन आहे. आणि मृत्यू जी आहे ही सार्वकालिक जीवनाची सुरुवात आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा वधस्तंभावर आपला प्राण दिला, त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आले, परंतु तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, त्याचं पुनरुत्थान झालं. त्याचप्रमाणे जे ख्रिस्तामध्ये विसावा पावलेले आहेत ते आम्हा सर्वांचं पुनरुत्थान होणार आहे. सर्व लोक पुनरुत्थित होणार आहेत आणि ही एक नवीन जीवनाची सुरुवात आहे. ही एक नवीन जीवनाची सुरुवात असेल, कारण आमचं सर्वांचं आपल्याला वाटतं की जीवन जे आहे हे मृत्यूनंतर समाप्त होत नाही, तर त्यानंतर नवीन जीवनाला सुरुवात होते. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहानकृत शुभवर्तमान ह्याचा 12वा अध्याय 24वा वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 12 and verse 24. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.